स्वागत आहे तुमचं सोनालीस टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे सगळ्यांना आवडेल आणि सगळे खातील अशी दाल खिचडी, हेल्दी आणि टेस्टी. त्यासाठी बघा मी मूग डाळ अर्धी वाटी, डाळ अर्धी वाटी, तूर डाळ अर्धी वाटी आणि 1 वाटी तांदूळ घेतलेत. ते सगळे स्वच्छ धुवून एक अर्धा तास आपण ते भिजत ठेवूया. अर्धा तास झाल्यानंतर आपण एका कुकरमध्ये हे सगळं टाकूयात. नंतर कुकरमध्ये एक छोटा चमचा हळद टाकूया आणि 2 तेजपत्ता टाकूयात आणि 1 छोटा चमचा हिंग टाकूया आणि एक अर्धा चमचा जिरे टाकून आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आणि नंतर आपण पाणी टाकल्यानंतर झाकण लावून एक फुल फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊ आणि 5 मिनिटं कमी फ्लेमवर ठेवूयात. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. आता एका पॅनमध्ये आपण 3 चमचे तूप ॲड करूयात. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर जिरे टाकूयात. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आता 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. त्यानंतर 3-4 तुकडे दालचिनीचे टाकायचे. त्यानंतर आलं लसूण वाटून घेतले ते टाकायचं, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण कढीपाला टाकूयात. आता एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला ते टाकूयात. त्यानंतर त्यामध्ये 1 हिरवी मिरची टाकूया. आता आपण त्यामध्ये कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यामध्ये आपण 1 मोठा टोमॅटो कट करून घेतला मी बारीक ते टाकूयात आणि 5 मिनिट आणखी परतून घ्यायचं. आता त्यामध्ये 1 मोठा चमचा धने पावडर टाकूया आणि 1 चमचा भरून जिरे पावडर टाकूयात. 1 छोटा चमचा हळद टाकूयात आणि 1 चमचा भरून गरम मसाला टाकूया आणि 1 चमचा लाल तिखट टाकूयात. हे काश्मीरी लाल तिखट आहे ते मी 1 चमचा भरून टाकते. तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन 5 मिनिट परतायचं. कांदा टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि आपली खिचडी पण चांगली शिजली आहे अशा प्रमाणे शिजून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही खिचडी केलात तर अतिशय स्वादिष्ट लागेल आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अगदी कमी वेळात होते. आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं त्यामध्ये आणि आता आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी बघा 1 छोट्या पॅनमध्ये मी 2 चमचे तूप टाकते आणि त्यामध्ये 1 चमचा भरून जिरे आणि लसूण मी बारीक कट करून घेतले ते टाकते. त्यानंतर 3 लाल मिरच्या टाकते आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा भरून हिंग टाकायचं फोडणीत पण आणि त्यानंतर 1 चमचा भरून लाल तिखट टाकायचं. ह्यात पण मी काश्मीरी लाल तिखटच वापरते आणि ती फोडणी आपण त्या खिचडीवर टाकून घेऊयात. तर ती फोडणी खिचडीवर टाकल्यास व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचे. फोडणी खिचडीवरती टाकल्यानंतर त्यामध्ये आपण खूप अशी कोथिंबीर टाकूया म्हणजे खिचडीची चव आणखी वाढेल. झटपट आपली तयार झाली बघा खिचडी. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.